नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव ईश्वरीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. मी सिंदूर माझं ऐकून घे असं म्हणत असताना आता ईश्वरी तिथून बाजूला निघून जाते आणि ती चालत चालत आता ICUमध्ये म्हणजेच जिथे बाबांना ठेवलेलं असतं तिथे ती येते आणि नंतर अर्णव तिला सांगण्यासाठी तिच्या मागे मागे आलेला असतो. तेव्हा ईश्वरी जाऊन बाबांची तब्येत बघते आणि नंतर अर्णव म्हणतो की मी सिंदूर, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे. काय काम आहे तुमचं? तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तुला खूप मोठी गोष्ट सांगायची आहे. त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. बघितलं ना, ताईची तब्येत खूप खराब आहे. जर यावस्थेत तिला काही समजलं तर तिला खूप टेन्शन येईल आणि त्याचा स्ट्रेस घेऊन तिला काही होऊ शकतं. अर्णव म्हणतो, या सगळ्या गोष्टी तिला कळता कामा नये. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्हाला काय बोलायचं आहे नक्की? नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? तेव्हा मग तो म्हणतो की मी सिंदूर, तुझा त्याच्याशी जवळचा संबंध आहे. ईश्वरी म्हणते की तो कसा आणि काय संबंध आहे? तेव्हा मग अर्णव हा म्हणतो की मी सिंदूर, तुला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे की राकेश ज्याच्याशी तू लग्न करतेस ना, तो माझ्या राकेश नायक हा माझ्या ताईचा. असं बोलल्याबरोबर तिथून आवाज येतो की ईश्वरीजी. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की काय झालं आहे, बोला ना तुम्हाला. तेव्हा तितक्यातच राकेशचा आवाज ऐकल्यानंतर तो शांत बसलेला असतो आणि मागे वळून बघतो तर तिथे राकेश आलेला असतो आणि अर्णवचा हा पण डाव तिथेच आता फसलेला असतो. पण तरीही तो हार मानत नाही आणि अर्णव हा आता रागानेच राकेशकडे बघायला लागतो आणि तो त्याच्याकडे बघत असताना अर्णवच्या लक्षात येतं की हा इथे कसा काय. तेव्हा मग अर्णव त्याला विचारतो की तू तू इथे काय करतोयस? तेव्हा राकेश म्हणतो की हो, मी इथे काय करतोय म्हणजे, अरे, इथे माझे नातेवाईक आहेत तर मग मी इथेच येणार ना. असं म्हणून आता तो पुढे पुढे चालत येत असतो. त्यानंतर मग इथे आता आजी ही घरी आलेली असते आणि ती तिच्या ड्रायव्हरला सांगत असते की चल, सगळं सामान उतरवून ठेवू. आणि मग आतमध्ये येऊन बघते तर तिथे गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं असतं. म्हणूनच ती येऊन बघते आणि म्हणते की कुठे गेलेत सगळे? गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं दिसतंय. लावण्या, वल्लरी, अगं कुठे आहात सगळे तुम्ही? अंजली, कुठे गेलात सगळे? अर्णव, अविनाश, असं सगळ्यांना ती आवाज देत असते, परंतु कोणीच तिथे नसतं. तेव्हा मग आता ती म्हणते की गेले कुठे सगळेच्या सगळे? कोणीही खाली दिसत नाही आहे. तेवढ्यात वल्लरी आणि लावण्य येतात. वल्लरी म्हणते की आई, तुम्ही आलात, कसे आहात तुम्ही? तेव्हा म्हणते की मी ठीक आहे, ते सगळं जाऊ दे, मला सांग, सगळं नीट तर आहे ना? आणि अगं, गणपती बाप्पाचं सगळं व्यवस्थित झालं ना? सागर संगीत. तेव्हा ती म्हणते की हो आई, सगळं व्यवस्थित झालं. मग ती म्हणते की तुम्ही आला नाहीत परंतु सगळं व्यवस्थित केलं मी. सगळ्या गोष्टी अगदी बरोबर बघितल्या होत्या मी. सगळं नीट केलं आहे. तेव्हा ती म्हणते की काय, तू सगळं वल्लरी एकटीने केलंस यावर्षी? तेव्हा ती म्हणते की नाही हो, तुमची नाचून होती ना लावण्या माझ्या मदतीला, आणि तुम्हाला माहिती आहे तिने उकडीचं मोदक इतके छान बनवले होते. अर्णवने खरंच खूप कौतुक केलं. तेव्हा मग आजी म्हणते की अरे वा, छानच की, सगळं व्यवस्थित पार पडते हे पाहून खूप आनंद झाला. तेव्हा मग आता लगेच वल्लरी म्हणते की हो ना, पण त्या अर्णवचं काय, सतत त्या ईश्वरीबद्दलच बोलणं सुरू असतं. तेव्हा मग लगेच लावण्य म्हणते की हो आजी, मला नाही, अजिबात आवडत नाही. अजूनही त्या ईश्वरीचं बोलणं त्याच्या तोंडात असतंच असतं. तेव्हा आजी म्हणते की आता आपण याबद्दल काहीच करायचं नाही आहे, सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा मग वल्लरीला बघतच लावण्य म्हणते की हो, मला तर वाटतंय की हे सगळं लवकर पार पडलं पाहिजे. तेव्हा आता लगेच ती म्हणते की बघा ना, अंजलीची पण तब्येत बिघडली आहे. आजी विचारते काय झालं? तेव्हा ती सांगते की अहो, तिला अचानक चक्कर आली, हॉस्पिटलमध्ये आहे. तेव्हा मग ती म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही अवीला कॉल वगैरे करून विचारा अंजलीची तब्येत कशी आहे, तोपर्यंत मी देवाजवळ दिवा लावते. असं म्हणून आजी निघून जाते. आजी निघून गेल्यानंतर लावण्या वल्लरी हसायला लागतात आणि म्हणतात की बरं झालं ओल्ड लेडी इकडे आली. वल्लरी म्हणते की आता बघ, या ओल्ड लेडीला असंच गुंडाळत गुंडाळत मी कशाप्रकारे तुमच्या लग्नासाठी तिला तयार करते आणि लवकर अर्णवलाही मुहूर्तासाठी तयार करते ते बघच. तर इथे आता राकेश हा समोर आलेला असतो आणि तो म्हणतो की तू तू इथे कसा? तेव्हा मग राकेश म्हणतो की हे बघ, काय आहे ना, जिथे पोचायचं असतं तिथे मी पोचतच असतो आणि तुझं हे जे काही वागणं आहे ना, त्यावरून मला नक्कीच कळतं की तू इथे काहीतरी पुन्हा गडबड करायला आला आहेस. मग अर्णव म्हणतो की मी इथे गडबड करायला नाही, मी इथे सत्य सांगण्यासाठी आलो आहे. असं म्हटल्यावर आता ईश्वरी रागाने बघायला लागते आणि मग ईश्वरीला तो म्हणायला लागतो की ईश्वरी, मला तुला जे काही सांगायचं होतं ते सांगायचं राहूनच गेलं.
त्यानंतर आता राकेश हा मुद्दामच अर्णव काही सांगेल म्हणून म्हणायला लागतो की ईश्वरीजी मला सांगा, हाच आहे ना तो ज्याने आपल्या बाबांचं ॲक्सिडेंट घडवलं? मग हा इथे काय करतोय? आता आणखी कोणता नवीन प्रॉब्लेम क्रिएट करायला आला इथे हा? तेव्हा मग राकेश चिडतो आणि म्हणतो की हो इथून बाहेर. अर्णव म्हणतो की एक मिनिट राकेश, तुझं जे काही सत्य आहे ना ते मी इथे सांगायला आलो आहे. आणि हो, ईश्वरी म्हणायला लागते की काय म्हणजे तुम्ही दोघंजणही एकमेकांना ओळखताय का? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, अनफॉर्च्युनेटली ओळखतो एकमेकांना. आणि काय आहे ना त्याच सत्याचा उलगडा करण्यासाठी मी इथे आलो आहे. हा नक्की कोण आहे, हा कशासाठी इथे आला, या सगळ्याच गोष्टी मला तुला सांगायच्या होत्या आणि म्हणूनच मी इथे आलो होतो. परंतु तेवढ्यातच हा इथे आला. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की काय सांगायचे तुम्हाला यांच्याबद्दल? तेव्हा आता राकेश त्यांच्याकडे बघायलाच लागतो आणि म्हणतो की काय अर्णव, तुला काही सांगायचं आहे का माझ्याबद्दल? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, तुझ्याबद्दल खरंच खूप मोठ्या गोष्टी सांगायच्यात आणि तेवढ्यातच तू इथे आलास. ते पण तू इथे आलास तरी कसा? तेव्हा मग आता लगेच राकेश म्हणतो की काय ना अर्णव, तुला तर माहीत असेलच की मला इथे येण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले असतील ते. त्यावेळेला राकेशला फ्लॅशबॅकमध्ये आठवतं की कशाप्रकारे त्याने स्वतःला सोडवलेलं असतं. पहिल्यांदा स्वतःचा रुमाल सोडवलेला असतो आणि नंतर मग रुमाल सोडवल्यानंतर स्वतःच्याच दातांच्या साह्याने त्याने त्याच्या हाताला बांधलेली रश्शी देखील अगदी खेचून काढलेली असते आणि तो तिथून मोकळा झालेला असतो. अशा प्रकारे तो एक हात स्वतःचा मोकळा करतो, नंतर त्याच हाताने दुसऱ्या हाताची देखील रश्शी आता तो खेचून काढतो आणि रश्शी खेचून काढल्यामुळे तो आता फायनली सुटतो आणि पायाचेही त्याच्या सगळे जे दोर असतात तो काढतो. तेव्हा मग आता राकेश हा खूप खुश होतो आणि म्हणतो फायनली फायनली या सगळ्यामधून मी सुटलो आहे. आणि अर्णव, तुला काय वाटलं की तू मला अशा प्रकारे सुटून देणार नाहीस? बघ 2 दिवस झालेत, परंतु बरोबर मी ज्या शब्दाला निघालो आहे त्या शब्दाला जागलो आहे आणि आता काही झालं तरीही तुझा हा प्लॅन यशस्वी होऊ शकणार नाही. इतक्या अगदी महत्त्वाने, इतक्या जबाबदारीने आणि इतक्या मेहनतीने तू हा प्लॅन तयार केला असशील ना अर्णव, परंतु तुझ्या या प्लॅनवर आता मी पाणी फिरवून टाकलं आहे. काही झालं तरीही तुला आता या गोष्टी करता येणारच नाहीत. तुझा प्लॅन फसवला आहे मी अर्णव. आता बघ, तुला जे काही करायचं आहे ते मी साध्य करून देणारच नाही. असं म्हणून तो रश्शी सोडतो आणि खूप खुश होतो आणि म्हणतो फायनली आता माझ्या ईश्वरीजवळ मी पुन्हा जाणार आहे. तुला जे काही सांगायचं आहे ते मी साध्य होऊनच देणार नाही. असं म्हणून तो खुश होत असतो. त्यावेळेला मग राकेश म्हणतो की मला इथे येण्यासाठी खूप धडपड करावी लागली. शेवटी जे ईश्वरीचे बाबा ते माझे बाबा आहेत ना, त्यामुळे त्यांच्यासाठी मला इथे यावं लागलं. आणि बघितलं, बरं झालं ईश्वरीजी मी इथे अगदी वेळेवर आलो. नाहीतर हा अर्णव पुन्हा याने काय केलं असतं ना काहीच सांगता येणार नाही आहे. या माणसाने एकदा तर काकांना मारण्याचा प्रयत्न केला होता. मग आता पुन्हा तरी हा इथे कशासाठी आला आहे? याला इथून आपण हकलवून दिलं पाहिजे, असं ती आता बोलत असतात. त्यावेळेला मग राकेश म्हणतो की याला भीती वाटत होती की याचं पितळ उघडं पडेल, यासाठीच हा इथे घाबरत घाबरत आला आहे ईश्वरी. तेव्हा मग राकेश म्हणतो की तू जा इथून बघू, अजिबात इथे थांबण्याची गरज नाही आहे. आता काकांना तुझ्यामुळे त्रास होऊ शकत असेल, ते जर शुद्धीवर आले तर पुन्हा एकदा त्यांना त्रास होईल. तेव्हा मग अर्णव म्हणतो की त्रास कसला होणार आहे हे चांगलंच माहिती आहे मला. अरे, तुझ्यासारख्या खोटारड्या माणसामुळे त्यांना त्रास होणार आहे आणि त्यांचं जे काही ॲक्सिडेंट झाले त्यामागे नक्की काय आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे. तेव्हा मग राकेश म्हणतो की ईश्वरीजी अहो सांगा याला, याला इथून निघायला सांगा, नाहीतर काकांना परत त्रास होऊ शकतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्हाला एकदा सांगून समजत नाही आहे का की तुम्ही इथून जा म्हणून? तुमच्यामुळे बाबांना पुन्हा त्रास होऊ शकतो. इथे अशी बहस करण्याची काहीच गरज नाही आहे. प्लीज तुम्ही इथून निघून जा, असं ती सांगत असते. त्यावेळेला राकेश पण म्हणतो की हो ईश्वरीजी, याला इतका पण सांगतो त्याला कळतच नाही आहे. याला वाटतं आहे की तोच खरा आहे म्हणून, पण काकांना त्याचाच त्रास होऊ शकतो हे या माणसाला समजतच नाही आहे सांगून. तेवढ्यातच आता त्यांच्या आवाजामुळे संजयला जाग आलेली असते आणि संजय आता समोर बघतो आणि त्याच वेळेला राकेश पटकन घाबरतो की काय, या म्हाताऱ्याला शुद्ध तरी कशी आली आणि याला जाग तरी कशी आली? तो अगदी दचकूनच त्याच्याकडे बघायला लागतो आणि नंतर मग त्याचे डोळे हे राकेशकडे जातात. राकेश त्याच्या अगदी कपाळावर डोक्यावर हात ठेवून म्हणतो की बाबा तुम्ही काळजी करू नका हां, मी परत आलो आहे. तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे. तुम्हाला कोणीही काहीही करू शकत नाही. त्यावेळेला मग आता राकेशने डोक्यावर हात ठेवल्याबरोबर संजयच्या हाताची हालचाल सुरू होतो आणि हालचाल सुरू होते आणि संजय हा राकेशच्या बाजूने हात दाखवून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा अर्णव तिकडे बघत असतो. राकेशकडे अगदी घाबरून घाबरून संजय बघत असतो, कारण त्याला माहीत असतं की या सगळ्यामागे प्रकरणामागे राकेशचाच हात असू शकतो.
आणि राकेशलाही लक्षात येतं की हा म्हातारा याला काही म्हणजे सांगण्याची गरज वाटते किंवा हा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणूनच तोही आता घाबरतो आणि मुद्दाम डोक्यावरून हात धरून म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत ना सगळे इथे, तुम्हाला काही होणार नाही. तेव्हा मग अर्णव हा म्हणायला लागतो की काय झालं आहे, तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करताय का तुम्ही मला, तुम्हाला काही सांगायचं आहे का, असं आता अर्णव त्यांना विचारत असतो. परंतु राकेश काहीही बोलू देत नसतो. आता त्याच वेळेला संजयला त्याच्या फ्लॅशबॅकमध्ये ॲक्सिडेंटच्या वेळेचं आठवतं. ते म्हणजे की हे अपघात कोणी घडवून आणला होता. जेव्हा ईश्वरीचा फोन सुरू होता त्यावेळेला समोरून गाडी येत होती आणि संजयचं लक्ष समोर गेल्यावर गाडीमध्ये राकेश असा बसलेला त्याला दिसतो. आणि राकेश बसल्यामुळे आता त्याला पूर्णपणे लक्षात आलेलं असतं की या ॲक्सिडेंट मागचा खरा सूत्रधार हा राकेशच आहे. आणि म्हणून तो आणखीनच घाबरून थरका पडू लागतो. तेव्हा मग अर्णव म्हणतो की काय झाले काका, तुम्ही प्लीज मला सांगा, तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करताय का तुम्ही, तुम्हाला काही बोलायचं आहे का, प्लीज काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, असं म्हणून आता अर्णव त्यांना विचारत असतो. परंतु त्याच गोष्टीचा राकेशला भीती वाटत असते की जर या म्हाताऱ्याने माझ्याबद्दल सगळं काही सांगितलं तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणूनच आता संजय सारखी सारखी हालचाल करत असताना राकेश घाबरतो की जर सांगितलं तर मात्र वाट लागेल. आता अर्णव म्हणायला लागतो की बोला, तुम्हाला काही जर बोलायचं असेल तर प्लीज तुम्ही सांगा, काय बोलायचं आहे तुम्हाला, असं बोलत असताना राकेश आता मुद्दामच अर्णवची बाजूला करून स्वतःच म्हणायला लागतो की काका, काही बोलायचं आहे का तुम्हाला, तुम्हाला कोणी काही केलं आहे किंवा काय घाबरताय तुम्ही, प्लीज घाबरू नका, आम्ही आहोत ना इथे, मी आहे, ईश्वरी जी आहे, तुम्हाला कोणीही काही होऊ देणार नाही, प्लीज मला सांगा. अहो मी तुमच्या जावया नाही तर मुलासारखा आहे, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा परंतु असं राकेश बोलत असतानाही सारखं सारखं अर्णवकडेच तो संजय बघत असतो. त्यामुळे आता अर्णवच्या लक्षात येत असतं की नक्कीच हा मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच वेळेला मग आता तरीही संजयचं बोलणं अर्णवला कळत नसतं. तो काय म्हणताय एवढंच विचारत असतो. ईश्वरी म्हणते की बाबा, काय झालं आहे तुम्हाला सांगा ना प्लीज तुम्ही. तेव्हा आता राकेश त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो की अर्णव, प्लीज तू इथून बाजूला हो, तुला माहीत पडत नाही आहे का, तुझ्यामुळे त्यांना त्रास होतो आहे, तूच त्यांचा अपघात घडवलास ना आणि तू त्यांच्यासमोर उभा आहेस म्हणून त्यांना त्रास होतो आहे, तुला समजत नाही आहे का, तू प्लीज इथून निघून जा, काकांना त्याचा त्रास होतो आहे, तुला का कळत नाही आहे, समजत नाही आहे तुला, असं म्हणून तो त्याच्यावर आता ओरडतो. आणि मग ईश्वरी पण म्हणते की प्लीज अर्णव सर इथून बाजूला निघून जा, माझ्या बाबांना तुमच्यामुळे त्रास होतो आहे, तुम्हाला कळत नाही का, तुम्ही प्लीज इथून निघा, ते एकतर शुद्धीवर आले तेही तुम्हाला बघवत नाही आहे का, प्लीज निघा इथून, असं म्हणून आता अर्णवला ती बाहेर जायला सांगत असते. आणि अर्णवला तिथून ती दरवाजाच्या बाहेर घेऊन जाते. आणि ती तिथून घेऊन गेल्यानंतर राकेश आता अगदी गालातल्या गालातच हसत संजयकडे बघत असतो. आणि त्याच या सगळ्या गोष्टीनंतर राकेश ज्या प्रकारे हसत बघत असतो ते बघून संजयची पुन्हा शुद्ध हरपते आणि तो डोळे बंद करतो. ईश्वरी म्हणते की बाबा, काय झालं आहे तुम्हाला, कसला त्रास होतो आहे, प्लीज मला सांगा बाबा. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की काय बोलायचं होतं काय माहिती, राकेशजी काय बोलायचं असेल बाबांना, असं ती आता विचारत असते. आणि मग राकेश म्हणतो की नका काळजी करू ईश्वरीजी, आपण आहोत ना, काहीच होऊ द्यायचं नाही आहे त्यांना, ते होतील व्यवस्थित, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा आता राकेश गालातच हसत असतो. पुन्हा एकदा म्हाताऱ्याला त्याने बेशुद्ध पाडलेलं असतं याचा त्याला आनंद असतो आणि तो गालातच हसत असतो. त्यावेळेला अर्णव हा तिथेच दरवाजाच्या ICUच्या बाहेर उभा असतो आणि तो उभा राहूनच हे सगळं बघत असतो. आणि त्याच्या लक्षात आलेलं असतं की राकेश हे सगळं मुद्दाम करतोय आणि मुद्दाम त्याला बाजूला करण्यासाठी त्याचे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. तेव्हा मग आता ईश्वरी ही बाबांना पुन्हा बेशुद्ध पडलेलं पाहते आणि तिला त्रास होतो. राकेश आता तिथे तसाच हसत उभा असतो. अर्णव ठरवतो की नाही, आता जरी माझा प्रयत्न फसला असला तरी मी पुन्हा एकदा सांगणार. अर्णव तिथून बाजूला येतो आणि मग विचार करू लागतो की हे सगळं काय चालू आहे माझ्या आयुष्यात. ईश्वरी, मला खरंच या सगळ्याचं खूप टेन्शन येतं आहे. आणि मी सिंदूर, तुला आता मी सगळं सत्य सांगायला चाललोच होतो, परंतु तेवढ्यातच तो राकेश आडवा आला. अगदी वेळेवर तो आला आणि त्याने हे सगळं सत्य सांगण्यापासून मला थांबवलं. परंतु काही झालं तरीही हे सत्य मी एक ना एक दिवस तुझ्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे, असं अर्णव आता मनातच विचार करतो. परंतु हा राकेश त्याला इतकं व्यवस्थित बांधलेलं असताना देखील कसा सुटला, नेमका वेळेवर येऊन थांबला, काय करायचं मला काहीच कळत नाही आहे. अर्णव आता त्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायला लागतो आणि त्याला टेन्शन यायला लागतं. तर आता इथे अर्णवला आठवतं की कशाप्रकारे राकेश तिथे आलेला होता आणि राकेशचं सत्य उघड करत असतानाच नेमकं बाबा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा आता अर्णवला लक्षात येतं की नक्की काय होतं.
म्हणजेच ईश्वरीचे बाबा मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तेच तो राकेश घडू देत नव्हता. असं काय असेल जे मला सांगण्याचा प्रयत्न करत होते? मला नक्कीच त्यांच्याशी एकदा बोललं पाहिजे. नक्की काय चाललं या गोष्टी? तेवढ्यातच ईश्वरीलाही मी सांगणार होतो, पण तो राकेश तेवढ्यातच तिथे टपकला. आता त्याला खूप राग येतो. तो भिंतीवर अगदी हात आपटतो आणि म्हणतो की नाही, हा प्रयत्न चुकला असला तरीही मी पुढचा प्रयत्न चुकू देणार नाही. मी ईश्वरीला हे सगळं सांगणार म्हणजे सांगणार. माझ्या ताईबद्दल जे काही त्याने घडवलं आहे ते ठीक आहे, परंतु आता इथून पुढे मिस इंदोरचं आयुष्य मी उद्ध्वस्त होऊ देणार नाही. काही झालं तरीही मी ईश्वरीला त्याच्याबद्दलचं सगळं सत्य सांगणार म्हणजे सांगणारच. कारण तो राकेश हा किती आगाऊ माणूस आहे आणि किती नालायक आहे हे सगळं सत्य मला आणलंच पाहिजे. पण मी कसं करू? तेवढ्यातच हा राकेश तिथे आला असा अर्णव आता विचार करत असतो आणि त्याच गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतात. पण मी सिंदूरच्या बाबांनाही काहीतरी सांगायचं होतं. नक्की काय? राकेशबद्दलच सांगायचं होतं का? असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. आता तिथे हॉस्पिटलमध्येच गणपती बाप्पाची मूर्ती असते आणि त्याच वेळेला अर्णव तिथे चालत चालत जातो आणि बाप्पाजवळ तो समोर उभा राहतो. त्याला ईश्वरीला सगळं सांगायचं असतं, परंतु ते सांगायचं तरी कसं याचा विचार त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतानाच तिथून ईश्वरी येते आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की काय करताय तुम्ही? तुम्हाला जराही काही वाटत नाही का? तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. ईश्वरी त्याला म्हणते की तुम्ही अगोदर तर माझ्या बाबांचा अपघात घडवून आणला आणि आता ते शुद्धीवर येत आहेत तर ते तुम्हाला बघवत नाही का? खूप मोठ्या प्रयत्नांनी कष्टांनी माझे बाबा कोमातून बाहेर आलेत आणि ते कोमातून बाहेर आल्यानंतर तुम्ही का त्यांना असा त्रास देताय? का त्यांना तुम्ही भेटायला येताय? का तुम्हाला ते शुद्धीवर आलेले बघवतच नाही आहे आणि आमचा त्रास तुम्हाला अजून वाढवायचा आहे का? तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर हे बघ, काही झालं तरीही मला काहीच करायचं नाही आहे त्यांच्याबद्दल, परंतु तुला सत्य बाजू दाखवायची. तो माणूस कसा आहे ज्याच्याबरोबर तू लग्न करतेस, तो राकेश कसा आहे हे तुला मला सांगायचं आहे आणि ते तू ऐकूनच घेत नाही आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की खबरदार, त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. राकेश हा माझा होणारा नवरा आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी आता काही ऐकून घेणार नाही आणि पुन्हा एकदा तुम्ही बाबांकडे येण्याचा प्रयत्न करू नका, असं ईश्वरी बोलून तिथून निघून जाते आणि तिथून ती गेल्यावर खूप चिडलेली असते. अर्णवच्या लक्षात येतं की हे सगळं जे काही ईश्वरी करते ते खूप चुकीचं करते. तो गणपती बाप्पासमोर म्हणतो की हे बाप्पा, ईश्वरी ही विसर्जनापर्यंत तिच्यासमोर सगळं सत्य येऊ दे. नक्की हे काय करतोय तो हे लक्षात येऊ दे. तर इथे ईश्वरी ही बाहेर असते आणि संजय आणि राकेश हे दोघंजणच तिथे ICUमध्ये असतात आणि राकेश आता संजयला म्हणतो की ओ सासरे बुवा, उठा उठा. अहो मगाशी तर तुम्हाला खूप जाग आली होती, आत्ता काय झालं? मगाशी तो अर्णव राजशिर्के दिसला तेव्हा तुम्हाला खूप बोलायचं होतं, आत्ता काय झालं आहे? असं म्हणून तो त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला मग आता त्याचे डोळे पटकन उघडतात. राकेश म्हणतो की अरे सासरे बुवा, बरं झालं डोळे उघडलेत, मला तुमच्याशी महत्त्वाचं काहीतरी बोलायचं होतं. हे बघा, जे काही घडलं आहे ना त्या गोष्टी ठीक आहे, परंतु तुम्ही आता नका घाबरू. तुम्ही ना इथे असेच आरामशीर पडून राहा. काय ना, तुमच्या लेकीचं आणि माझं लवकरच आता लग्न होणार आहे, म्हणूनच तुम्ही आरामात पडून राहा. काही काळजी करण्याची गरज नाही. मी आहे ना तुमचा जावई, सगळं व्यवस्थित करतो. त्यावेळेला आता पुन्हा एकदा संजय हा हात हलवायला सुरुवात करतो. कारण जसं त्याला सांगायचं होतं सत्य, तसंच आता तो पुन्हाही सांगायला सुरुवात करतो. आणि त्याच वेळेला राकेश असा हात हलवत असताना संजयला म्हणतो की कशाला, अहो कशाला काळजी करताय सासरे बुवा, अहो अशी जीवाची स्वतःच्या कशाला हाल करून घेताय तुम्ही? शांत इथे असेच पडून राहा ना. अहो मी आहे ना तुमच्या लेकीची, तुमच्या घराची सगळी काळजी घ्यायला आणि तुमची जेवढी प्रॉपर्टी आहे, जेवढं तुमचे दुकान आहे, घर आहे, ते सगळं मी अगदी पद्धतशीरपणे व्यवस्थितपणे बळकावीन. कळलं? तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. सगळं मी अगदी व्यवस्थितपणे जपेन, सांभाळीन, काळजी घेईन आणि तुमची मुलगी तिचीही मी काळजी घेईन, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे. आता तो पटकन संजयच्या गळ्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की हे बघा, तुमची शपथ घेऊन सांगतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेन आणि हो, तुमच्या मुलीशी व्यवस्थित लग्नही करेन मी. मुहूर्त काढले होतेत ना तुम्ही, आता लवकरात लवकर त्याच मुहूर्तावरती लग्न झालं पाहिजे आमचं. असं काहीतरी मला करायला हवं की नको? म्हणून नका काळजी करू, सगळं व्यवस्थित करेन मी. हवं तर शब्द देतो तसा तुम्हाला, सगळं नीट करेन मी. फक्त एवढंच करा की तुम्ही ना असेच पडून राहा, काहीच बोलू नका, कसल्याही प्रकारचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळं काही तुमचं व्यवस्थितच होणार आहे आणि जरी काही झालं नाही तरी मी आहे ना सगळं व्यवस्थित करायला. नका काळजी करू. तुमचा जावई, जावई म्हणजे अहो तुमचा रक्षक, कुटुंबाचा रक्षक, बरोबर की नाही? मग मी तुमच्या कुटुंबाचा रक्षक आहे, त्यामुळे तुमच्या या कुटुंबाचा रक्षक समोर असताना अजिबात घाबरण्याची गरज नाही. आलं का लक्षात? असं म्हणून तो त्याला अगदी सौम्य भाषेत धमकीच देत असतो आणि हे सगळं पाहून संजयला आणखीनच भीती वाटत असते.
तेव्हा मग अजून अंजली ही शुद्धीवर आलेली नसते. अर्णव तिथे येतो आणि मामा विचारतो की काय रे अर्णव, सगळं सत्य सांगून टाकलंस का तू त्यांना? काय झालं त्याबद्दल? सगळं सांगितलंयस का तू त्या राकेशचं? ईश्वरी काय म्हणाली? तिला धक्का बसला असेल ना? तेव्हा अर्णव म्हणतो की नाही मामा, मला तिला काहीही सांगता आलं नाही. कारण ऐन वेळेस तो राकेश तिथे येऊन टपकला अगदी वेळेवर. काय माहिती त्याला इतकं बांधून ठेवलं होतं तरीही तो तिथे कसा काय निसटला. तेव्हा मामा म्हणतो की हो, म्हणजे विचित्रच आहे हा. इतकं सगळं बांधून ठेवलेलं असतानाही तो तिथून कसा निसटला? तेवढ्यातच आता राकेश तिथे येतो आणि म्हणतो की आलो मी. काय ना काळजी वाटली ना मला, म्हणून यावं लागलं, असं म्हणून तो येतो आणि मुद्दामच अंजलीची काळजी करत नाटक करत असतो आणि म्हणतो की अंजली, अगं हे काय झालं तुला? तुझी तब्येत अशी कशी काय अचानक बिघडली? अगं काय झालं काय तुला? मी गेलो नाही तर? तेवढ्यातच आता तो मुद्दाम नाटक करत असताना मामा म्हणतो, एक मिनिट, हे सगळी तुझी नाटकं आहेत ना, ती नाटकं थोड्या वेळ थांबव. कारण काय ना, तिला जाग नाही आहे, ती शुद्धीवर नाही आहे. त्यामुळे तुझी नाटकं तिच्यापर्यंतही पोचत नाही आहेत. ती जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा बघ, ठीक आहे? आता काही नाटक करण्याची गरज नाही आहे, कारण ती अजून बेशुद्ध आहे. असं म्हटल्यावर तो म्हणतो की अच्छा, असं आहे का? म्हणजे माझं केलेलं नाटक वायाच गेलं असं समजायला हवं. आणि हो, हे सगळं वायाच गेलं. तेव्हा मग अर्णवकडे रागाने तो बघतच असतो आणि म्हणतो की काय चाललं आहे तुझं हे चिंटू? अरे, तुझी बहीण इथे हॉस्पिटलमध्ये असताना तू तिकडे काय करण्यासाठी गेलेला होतास? तेव्हा मग राकेशला अर्णव म्हणतो की हे बघ, काही झालं तरी तुझा हा काळा चेहरा आहे ना, मी त्या ईश्वरीसमोर आणेन. एकदा प्रयत्न फसला म्हणून काय झाला? मी पुन्हा प्रयत्न करेन आणि पुन्हा तुझा चेहरा उघड करेन. तेव्हा मग राकेश म्हणतो की चिंटू, नको रे चिंटू, कशासाठी हे सगळं असं करायला चाललास तू? अरे या सगळ्यांनी त्रास हा कोणाला होणार आहे तुला माहिती आहे ना? हा त्रास तुझ्या बहिणीलाच होणार आहे. बघितलं ना, तो ईश्वरीचा बाप कसा पडून होता ते, तो काहीच करू शकला नाही. आणि आता तू ते सांगायला चालला आहेस, मग तुझ्या लक्षात येतं आहे का काय होऊ शकतं ते? अरे, तिच्या बापाला काही होऊ शकतं किंवा तुझी बहीण इथे आहे ना चिंटू, मग कशाला उगीच करताय प्रयत्न? आणि हे सगळे ना आत्ताच्या आत्ता प्रयत्न तुम्ही थांबवा. बघितलं, बघताय ना प्रयत्न करून, काही मिळतं आहे का हाताला? काही होत आहेत का प्रयत्न सफल? नाही होत आहेत ना. मग आत्ताच्या आत्ता मी प्रयत्न करतोय, सांगतोय ते ऐका. आणि हो, जरा डोकं वापरा आणि हे प्रयत्न आत्ताच्या आत्ता थांबवा. ईश्वरीला सगळं सत्य सांगण्याचं तुमचं जी काही इच्छा आहे ना, ती तुम्ही आत्ताच्या आत्ता थांबवा. लक्षात आलं आहे का? नाहीतर काय होऊ शकतं हे तुम्हालाही माहीतच आहे चांगलंच. असं आता तो त्यांना बोलून दाखवतो आणि त्याच वेळेला मामा त्याच्याकडे रागाने बघत असतो. आणि आता अर्णवला राकेश म्हणतो की तू सगळं सत्य ताईला सांगायचं नाही. तर मग मी काय करू शकतो ते बघ. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की संजयला डिस्चार्ज मिळालेला असतो आणि ते व्हीलचेअरवरतीच घरी आलेले असतात. आता ईश्वरी त्यांच्याकडे बघते आणि म्हणते की बाबा, काय झालं आहे तुम्हाला? तुम्हाला नक्की काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय का? नक्की तुम्हाला काय बोलायचं आहे? आणि त्यावेळेला संजय फक्त मान डोलावत असतो. ईश्वरी म्हणते की मी एक काम करते, मी ना तुम्हाला वही आणि पेन देते आणि मग तुम्ही मला लिहून द्या की नेमकं काय आहे ते. असं म्हटल्यावर आता इथे ईश्वरी ही त्यांना पेन द्यायला जाते आणि राकेश हा अर्णवला म्हणत असतो की हे बघ, तू आता सत्य सांगायला चालला असशील, परंतु त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तेव्हा आता राकेश म्हणतो की बघ, काय होईल ते, तू जर सत्य सांगायला गेलास तर पुढे काय घडू शकतं हे तुला माहीतच आहे. असं म्हटल्याबरोबर आता अर्णव त्याच्याकडे बघत राहतो. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.